ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषी कर पूर्णतः माफ करण्यात आलाय। त्यामुळे अकृषी कराच्या जिजिया ओझानं हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जातातून मुक्तता झाली आहे। यानिमित्त महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीनं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशननं शनिवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला। हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि अलकेश कदम आदींसह रहिवासी उपस्थित होते। महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायट्या आहेत। अकृषी कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते। हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती। या बरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये तसंच 2018 ते 2023 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता। एक घर आणि 2 कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकृषी कर रद्द करण्यासाठी समिती नेमून एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती। तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं अकृषी कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला। अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशननं केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले। या निमित्तानं हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आमदार संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहीर सत्कार केलाय। महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हा सत्कार माझा करण्यात आला। हा अकृषक कर जो आहे तो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेच्या आधीच्या हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आणि फार मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यामधल्या जनतेला, विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या आणि इतर आस्थापना ज्यांच्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांना फार मोठा हा दिलासा मिळाला। हा अत्यंत जाचक कर होता, याला जिजिया कर म्हणून सुद्धा म्हटलं जायचं, कारण की शहरी भागामध्ये राहणारे लोक जे आहेत ते 1 घर आणि 2 कर अशा प्रकारचा त्यांना तो भरायला लागत होता। तो अन्यायकारक होता। प्रॉपर्टी टॅक्सही भरायचा आणि महसूलचा अकृषक करही भरायचा। तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो। 3 मंत्री झाले महसूल मंत्री, अगदी चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री होते त्यावेळेलाही आम्ही स्थगिती घेतली। बाळासाहेब थोरात मंत्री महसूल मंत्री होते त्याही वेळेला स्थगिती घेतली, कारण नोटीस यात येत राहायच्या मार्चच्या आधी। उत्पन्नाचा एक मोठा स्रोत होता आणि लोक प्रचंड हैराण होऊन जायचे। पण अंतिमतः विखे पाटील साहेब ज्या वेळेला महसूल मंत्री झाले त्यावेळेला स्थगित तर कायम होती, त्याच्या अनुषंगाने हाऊसिंग फेडरेशनही कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती। त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती निभावली होती। विधिमंडळात तर मी वेळोवेळी मांडत होतो, पण सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाळासाहेब थोरात यांनी, विखे पाटील साहेबांनी बैठक बोलवली, सूचना घेतल्या की हा कायमचा कसा रद्द होईल याच्यासंबंधी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की या आमच्या मागणीला यश मिळालं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महायुतीचं सरकार यांचं मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन या करोडो लोकांच्या माध्यमातून, की त्यांनी हे गाऱ्हाणं आमचा पाठपुरावा हा ऐकला, मानला आणि जनतेच्या हिताकरता हा अकृषक कर जो आहे तो कायमचा रद्द केला। आणि त्याच्याबद्दल शासनाने हे फार मोठा ठोस असा निर्णय या सगळ्या भागातल्या लोकांसाठी घेतला। करोडो लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे। साहेब, हा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे किती लोकांना याचा फायदा होणार आहे आणि सोसायट्यांना किती फायदा होणार आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या एनए टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते, त्याला यश मिळालं। केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला सह्याद्री अतिथीगृहामध्ये
मिटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने ती मान्य केली. त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे. आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे, तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत. आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. धन्यवाद.